तुम्हाला थकवा येतोय का? उत्साह नाही असं होतंय का? शरीरामध्ये काहीही काम करू नये, गळून गेल्यासारखं होतंय का? ही कशाची लक्षणं आहेत माहिती आहे? नमस्कार, मी डॉक्टर ईशा. डॉक्टर ईशाज पॅलेट ह्या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत आहे. तुम्हाला थकवा येतोय का? गळून गेल्यासारखं वाटतंय का? काहीही काम करू नये असं वाटतंय का? ज्याला निरुत्साह असं होतंय. चिडचिड होतीये, नैराश्य येतंय. त्याचप्रमाणे डोळ्यासमोर अंधारी येतीये किंवा चक्कर येतीये आणि हातापायांना मुंग्या येतायत. त्याचप्रमाणे हातपाय बधीर झाल्यासारखे किंवा सुन्न पडल्यासारखे होत आहेत का? मसल्समध्ये कमजोरी वाटणे, की मसल्स काही कामच करू शकत नाहीयेत, इतके कमजोर झालेत, असं होतंय का? हातपाय गळून गेल्यासारखे होणे. त्याचप्रमाणे डोळ्यांचे प्रॉब्लेम्स येत आहेत का? विचारांमध्ये शिथिलता किंवा आपण जर का स्लो थिंकिंग होतीये का तुमची? त्याचप्रमाणे मेमरी लॉस म्हणजे काही आठवत नाहीये, ब्रेन फॉग म्हणजे अ, असं वाटतंय की काही आपण करू शकत नाहीये किंवा एकदम अंधारी आल्यासारखं किंवा ब्रेनला काहीही समजत नाहीये, अशी कंडिशन की ग्रास्पच होत नाहीये. मुलं येतात 20-20 वर्षाची आणि ती सांगतात की आम्हाला ब्रेन फॉग आल्यासारखं होते किंवा आम्हाला काय वाचतोय, काय अभ्यास करतोय काही समजत नाहीये. लक्षात राहणं तर दूरचीच गोष्ट. पहिले तर समजतच नाहीये. सतत चिड मूड स्विंग्स होणं, इरिटॅबिलिटी ज्याला म्हणतात, स्मृतिभ्रंश झाल्यासारखा वाटतोय. डायजेस्टिव्ह सिस्टमशी रिलेटेड म्हणजे पचनसंस्थेशी रिलेटेड म्हटलं तर तुम्हाला पचन नीट होत नाही. अपचन, अजीर्ण, ॲसिडिटी होणे, जळजळणे, छातीत जळजळ होणे, पोट नीट न साफ होणे, जीभ लाल पडणे आणि सुजून येणे, त्याचप्रमाणे तोंड वारंवार येणं. ही जर सगळी लक्षणं तुम्हाला येत असतील किंवा ह्यातली कुठलीही लक्षणं जर तुम्हाला असतील, तर ही व्हिटॅमिन B12 कमतरतेची लक्षणं आहेत. काय काम असतं व्हिटॅमिन B12चं असं जर म्हटलं, तर तुम्ही ही लक्षणं जरी अभ्यासली तरी तुम्हाला B12चं महत्त्व कळेल, की काय नाही काम करत. तुमच्या शरीरातील नखशिखांत सगळ्या कार्य किंवा तुमचं चयापचय व्यवस्थित होण्यासाठी B12ची आवश्यकता असते. मेंदूचं कार्य चांगलं चालावं म्हणून त्याला B12ची नितांत आवश्यकता असते. नर्व्हचं कार्य चांगलं व्हावं. नर्व्हज म्हणजे नसा आपण ज्याला म्हणू, की त्या नर्व्हजचं जे मायलिन शीथ असतं म्हणजे एक प्रकारचं कव्हरिंग असतं, त्याला मायलिनेशन म्हणतात. ते व्यवस्थित बनण्यासाठी म्हणून B12ची आवश्यकता असते. तुमच्या शरीरामध्ये पेशींमध्ये मायटोकॉन्ड्रिया नावाचा एक सेल ऑर्गॅनल असतो. तर ते मायटोकॉन्ड्रिया म्हणजे काय आहे? तर ते एक प्रकारे पॉवर हाऊस ऑफ द सेल असं त्याला म्हणतात, की तुमच्या शरीराला एनर्जी देण्याचं काम हे मायटोकॉन्ड्रिया करतात आणि त्यांना व्यवस्थित फंक्शनिंग व्हावं त्यांचं स्वतःचं म्हणून त्यांना स्वतःला B12ची आवश्यकता असते. म्हणून जेव्हा तुम्ही तुमच्या शरीरामध्ये B12 कमी पडतं, तेव्हा ते पॉवर हाऊस ऑफ द सेल जे आहे ना, ते नीट काम करत नाही. म्हणजेच तुमचं शरीर थकल्यासारखं होतं. तुम्हाला उत्साह, पॉवर मिळत नाही. B12च्या कमतरतेने म्हणूनच शारीरिक थकवा जसा येतो, तसाच मानसिक थकवा देखील येतो. त्याचप्रमाणे तुमच्या लाल रक्तपेशी किंवा ज्याला म्हणतात आर-बी-सीज, रेड ब्लड सेल्स, हे व्यवस्थित तयार होण्यासाठी म्हणून B12 अतिशय आवश्यक असतं. जेव्हा B12 कमी पडतं, तेव्हा आर-बी-सीज कमी होतात. त्याला मेगालोब्लास्टिक ॲनिमिया म्हणतात. तसंच इंट्रिन्सिक फॅक्टर कमी झाल्यामुळे किंवा त्याच्या कमतरतेमुळे B12ची डेफिशियन्सी बऱ्याच वेळा होते. त्यावेळेस त्याला पर्निशियस ॲनिमिया असं म्हणतात. म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमिया तुमच्या शरीरामध्ये तयार होतात B12च्या डेफिशियन्सीमुळे. आता सगळ्यात मोठा प्रश्न की नॉन-व्हेज खाणाऱ्यांमध्ये सुद्धा B12ची कमतरता का आढळते? कारण आपल्याला माहिती आहे की नॉन-व्हेजिटेरियन डायटमध्ये B12 हे भरपूर प्रमाणामध्ये असतं. आणि शाकाहारी लोकांना B12 अजिबातच मिळत नाही, असं होतं का? किंवा त्यांना कायम कमतरताच राहते का? हे सगळं समजून घेण्याच्या आधी किंवा हे नीट समजावं म्हणून पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यावं लागेल, की व्हिटॅमिन B12 हे शरीरामध्ये कसं शोषलं जातं आणि मग ते शरीरामध्ये कसं काम करतं. तर सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा तुम्ही अन्न सेवन करतात आणि त्याच्यामध्ये म्हणजे B12 युक्त अन्न जर तुम्ही सेवन केलं, तर त्याच्यामध्ये असलेलं जे B12 असतं, ते त्या अन्नातील प्रोटीन्सना बाइंड झालेलं असतं, म्हणजे बांधलं गेलेलं असतं. ते त्या प्रोटीनपासून मोकळं करण्यासाठी म्हणून, वेगळं करण्यासाठी म्हणून तुमच्या आतड्यांमधले काही स्राव, ज्याला ॲसिड म्हणतात, ते ॲसिड फार गरजेचं असतं आणि ते स्ट्राँग जेवढं असेल, तेवढं ते B12चं सेपरेशन तुमच्या अन्नातून व्यवस्थित होतं. त्याचबरोबर त्याला
एक आर प्रोटीन नावाचं एक प्रोटीन कंपाउंड असतं. ते गरजेचं असतं, की जे ह्या B12शी बाइंड होईल. म्हणजे पुढे ते खराब होणार नाही किंवा ॲसिडमध्ये ते नष्ट होणार नाही. म्हणून ते आपल्या शरीरातील किंवा पोटातील तुमच्या लाळेमध्ये, तुमच्या पोटामध्ये हे आर प्रोटीन नावाचं किंवा त्याला हॅप्टोकोरिन नावाचं प्रोटीन म्हणतात. त्याच्याशी ते बाइंड होतं. ते बाइंड झाल्यानंतर इंट्रिन्सिक फॅक्टर नावाचं अजून एक ग्लायकोप्रोटीन असतं, की जे तुमच्या जठरातील परायटल सेल्स असतात, तुमच्या स्टमकमध्ये परायटल सेल्स असतात, ते सिक्रीट करतात इंट्रिन्सिक फॅक्टर. आणि ह्या इंट्रिन्सिक फॅक्टरला ते B12 कॉम्प्लेक्स जो आहे तो पुन्हा बाइंड होतो किंवा इंट्रिन्सिक फॅक्टर हे गरजेचं असतं ह्या B12चं आतड्यांमधून शोषण होण्यासाठी म्हणून. आणि मग लहान आतड्यांच्या इलियम नावाच्या भागामध्ये, शेवटच्या भागामध्ये ह्या इंट्रिन्सिक फॅक्टरच्या मदतीने अन्नातील B12चं शोषण हे होतं आणि मग ते रक्तामध्ये येतं. म्हणजेच आपल्याला थोडक्यात B12 अन्नातून आपल्या शरीराला किंवा आपल्या रक्ताला मिळण्यासाठी म्हणून एवढ्या सगळ्या प्रोसेसमधनं ते जावं लागतं. तर आपल्या मोठ्या आतड्यातील गुड गट बॅक्टेरिया सुद्धा B12 तयार करतात बरं का. त्याच्यामुळे त्यांनी व्यवस्थित प्रमाणात B12 तयार करणं हे सुद्धा गरजेचं असतं आपल्या शरीरातील B12नी चांगलं फंक्शन करण्यासाठी म्हणून. आता ह्या सगळ्याचा सारांश काय आहे, की तुमच्या आतड्यांची तब्येत चांगली पाहिजे, तुमच्या पोटाची तब्येत चांगली पाहिजे. थोडक्यात तुमची पचन संस्था जर स्ट्रॉंग असेल, ॲसिड व्यवस्थित सिक्रीट होत असेल, तुम्हाला ॲसिडिटीसारखे आजार नसतील, तुमचं गट हेल्थ खराब होणं असं ज्याला म्हणतो, ते जर नसेल तरच तुम्ही जे काही खाल त्याच्यातून B12 तुमच्या अंगी लागेल, तुमच्या शरीराला मिळेल. म्हणजे थोडक्यात पचनसंस्था व्यवस्थित असणं, ज्याला आयुर्वेद म्हणतो, की तुमचा अग्नी चांगला असणं हे खूप महत्त्वाचं. आता सगळ्यांना ह्याच्याबद्दल खूप सारे कन्फ्युजन आहे. बरेच जण म्हणतात, की नॉन-व्हेज खाल्लंच पाहिजे तरच B12 मिळेल. काही जण म्हणतात असं काही नाही, व्हेजिटेरियन लोकांना सुद्धा B12 मिळतं. आता ह्याच्याबद्दल आपण पुढे बोलूयात. तर नॉन-व्हेज खाणाऱ्यांमध्ये सुद्धा B12ची का कमतरता आढळते? तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे, की ज्यांची आतड्यांची तब्येत चांगली नाहीये, जसं मी म्हटलं, की स्टमकमधलं तुमच्या ॲसिड हे जर व्यवस्थित तयार होत नसेल, इंट्रिन्सिक फॅक्टरची कमतरता असेल, परायटल सेल्स व्यवस्थित काम करत नसतील, तुमचं लहान आतडं ते शोषण्याचं काम व्यवस्थित करू शकत नसेल, तुमचे गुड गट बॅक्टेरिया तुमच्या शरीरामध्ये नसतील, तुमच्या आतड्यांमध्ये व्यवस्थित नसतील, कारण अँटिबायोटिक्सचा मारा म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारचं H. pylori नावाचे इन्फेक्शन असतात तुम्हाला. ह्या सगळ्यांचा परिणाम म्हणून B12 जरी तुम्ही नॉन-व्हेज खाल्लं, त्याच्यामध्ये किती जरीही B12 असलं, तरी शरीर ते व्यवस्थितपणे शोषून घेऊ शकत नाही. म्हणजेच तुमची सिस्टीम कुठेतरी खराब आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम, की जिला रिपेअर करणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न येतो, की शाकाहारी लोकांना मग B12 मिळतच नाही का? तर जे शाकाहारी लोकं दूध आणि दुधाचे पदार्थ व्यवस्थित प्रमाणामध्ये आपल्या आहारामध्ये नियमित घेतात, चांगल्या क्वालिटीचे अर्थात, त्यांना B12 मिळू शकतं. प्रॉब्लेम नाही. कारण की B12 हे ॲनिमल प्रॉडक्ट्समधनंच मिळतं. पण जे पूर्णपणे वीगन आहेत, म्हणजे ते दूध आणि दुधाचे पदार्थ देखील खात नाहीत, त्यांना B12 मिळणं अशक्य आहे. ह्यावर बरेच जण वाद घालतात किंवा बरेच वेगवेगळे विचार प्रवाह आहेत, की असं काही नाहीये, शाकाहारी लोकांना सुद्धा B12 मिळतं. मग असं असेल तर मग जे पशु शाकाहारच खातात, त्यांच्या शरीरामध्ये B12 कसं तयार होतं? म्हणजे समजा बकरी आहे, ती फक्त चाराच खाते, मग तिला B12 कुठून मिळतं? तर त्यांची पोटाची रचना वेगळी असते. जेव्हा शाकाहारी प्राणी म्हणजे बकरी वगैरे, की जे फक्त शाकाहार घेतात म्हणजे चारा वगैरे खातात, ते चारा खाताना मातीसहित खातात. त्या मातीमध्ये बॅक्टेरिया असतात आणि कोबाल्ट असतं. तर कोबाल्ट आणि ते बॅक्टेरिया हे दोन्हीही गरजेचे असतात B12 तयार होण्यासाठी. तर हे बॅक्टेरिया त्यांच्या पोटामध्ये जातात. हे जे प्राणी असतात ते रवंथ करणारे असतात. त्यांच्या पोटाची रचना म्हणजे स्टमकची जी रचना असते ती वेगळी असते. जठर जे असतं त्यांचं ते 4 चेंबरवालं असतं. आपलं जठरमध्ये चेंबर्स नसतात. त्यांच्यामध्ये क्षमता असते, की ते पुन्हा रवंथ करू शकतील. म्हणजे गिळलेलं अन्न पुन्हा ते तोंडामध्ये आणून चावत बसतील. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये माती सहित ते काय धुवून खात नाहीत ना चारा वगैरे शेळी किंवा शाकाहारी प्राणी जे काही असतील. तर ते
तो जो काही चारा त्यांच्या पोटामध्ये जातो, तो मातीसहित जातो. त्या मातीत असलेले गुड बॅक्टेरिया त्यांच्या पोटात जातात आणि मग ते तिथं बी12 तयार करतात आणि त्यांच्या आतड्यांची शोषणाची जी प्रक्रिया आहे बी12ची, ती वेगळी रचना असल्यामुळे तिथं त्यांच्या बॅक्टेरियांनी बनवलेलं जे काही आहे, ते बी12 त्यांना शरीराला मिळतं. आता आपल्या बाबतीमध्ये सुद्धा गुड गट बॅक्टेरिया हे बी12 तयार करतात. परंतु त्याच्यावर भरपूर रिसर्च झाला, की हे बी12 जे बॅक्टेरियानी तयार केलेले आपल्या मोठ्या आतड्यांमध्ये माणसाच्या, ते आपल्याला मिळू शकत नाही का? तर ते अत्यल्प प्रमाणामध्ये मिळतं. कारण की ते बॅक्टेरिया स्वतःच्या एक तर वाढीसाठी ते वापरतं बी12 आणि दुसरं म्हणजे जे काही बी12चं ॲब्झॉर्प्शन आहे आपल्या मनुष्याच्या शरीरामध्ये, ते हे छोट्या आतड्यांमध्ये होतं आणि बी12 जे तयार होतं ते मोठ्या आतड्यांमध्ये. तर मोठ्या आतड्यांकडून छोट्या आतड्यांकडे अशी उलटी गंगा कधी आपल्या शरीरामध्ये, मनुष्य देहामध्ये अशी उलटी वाहू शकत नाही. त्यामुळे ते मोठ्या आतड्यांमध्ये बॅक्टेरियानी कितीही प्रमाणामध्ये बी12 जरी तयार केलं, तरीसुद्धा ते मनुष्य मात्राला, देहाला जास्त प्रमाणात मिळू शकत नाही. अगदी निग्लिजिबल अमाउंटमध्ये ते डिफ्युजननी शरीरामध्ये किंवा शोषलं जातं, थोडक्यात सांगायचं तर. म्हणजेच काय, की प्रॉब्लेम म्हणूनच जे व्हीगन असतात, की जे अजिबातच ॲनिमल प्रॉडक्ट्स खात नाहीत, दूध आणि दुधाचे पदार्थ सुद्धा, त्यांना ही बी12ची कमतरता आढळते आणि मी असे बरेच पेशंट्स बघितलेत आता, की जे पूर्णपणे व्हीगन झालेले आहेत. मग मी त्यांना तेच सांगते, एकतर तुम्ही दुधाचे पदार्थ तरी, डेअरी प्रॉडक्ट्स तरी सुरू करा आणि जर तुम्हाला ते चालत नसतील, तर तुम्ही व्हिटॅमिनचं सप्लिमेंट, बी12 सप्लिमेंट आयुष्यभर घ्या. कारण अनफॉर्च्युनेटली तुम्हाला सप्लिमेंटशिवाय बी12 नॅचरली मिळू शकत नाही. कारण आपण मातीसहित भाजी खातो का? नाही. पुन्हा आपल्या आतड्यांची रचना आणि शाकाहारी प्राणी जे म्हटलं मी जसं गोट वगैरे, बकरी वगैरे, शेळी, मेंढी ह्यांच्यासारखी आपली आतड्यांची रचना किंवा पोटाची रचना नाही. त्यामुळे आपल्याला शाकाहारातून बी12 अनफॉर्च्युनेटली मिळू शकत नाही. मग ज्या लोकांना अंड खाल्लेलं चालतं, बरेच लोकं असतात, की व्हेजिटेरियन असतात पूर्णपणे, पण अंडी चालतात. त्यांना मी सांगते, की तुम्ही औषध म्हणून 2 अंडी खा. कारण त्याच्यातनं तुम्हाला जे रोज लागणारं जे बी12 आहे, ते तुम्हाला 2 अंड्यांमधून मिळू शकतं. नाहीच खायची अंडी, तर मग दूध, दुधाचे पदार्थ व्यवस्थित प्रमाणामध्ये पोटामध्ये जाऊ द्या. आणि तेही नसेल करायचं, तर मग बी12 सप्लिमेंट कायम आयुष्यभर घेत राहिल्या पाहिजेत. आणि नॉन-व्हेज खाणाऱ्या लोकांना सुद्धा तुम्ही नॉन-व्हेज खातायत म्हणजे तुम्हाला गॅरंटेड बी12 मिळेलच असं नाही. त्यासाठी तुमची आतड्यांची तब्येत व्यवस्थित असली पाहिजे. अतिरिक्त प्रमाणात स्पायसी खाणं, तर्री असलेलं खाणं, खूप प्रोसेस करून खाणं. नॉन-व्हेज फूडसुद्धा इतकं प्रोसेस करून खातो आपण, तळून खा क त्याला तळतात काय, त्याला अजून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया करतात काय, की त्याच्यातलं सगळं सत्व संपून जातं. त्यामुळे तुम्ही क्लीन डाएट जर तुमचा ठेवत असाल, तुमचं गट हेल्थ जर चांगली राहत असेल, तरच तुम्हाला बी12 किंवा जे काही ए टू झेड सगळे व्हिटॅमिन, मिनरल्स, प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट जे काही आहे ते चांगल्या प्रमाणामध्ये तुमच्या शरीराला मिळणार आहे. मग आता पुढचा भाग येतो, की व्हिटॅमिन बी12साठी काही आपल्याला औषध आहे का? तर मागे मी काही व्हिडिओजमध्ये जे सांगितले होते औषधं, की जो उपाय सांगितला होता, की ज्याच्यामध्ये मी सांगितलं होतं, की तुम्ही जास्वंदीच्या फुलाचा काढा वगैरे करा. तर अर्थातच हा शाकाहारामधनं तुम्हाला बी12 डायरेक्ट नाही मिळत, पण तुमचं त्याचा परिणाम जो आहे तो लिव्हरचं जे आहे त्याचं प्रोडक्शन चांगलं होतं आणि त्याच्यातून तुम्हाला बी12 चांगलं मिळण्यात किंवा तुमच्या अन्नातलं बी12 चांगलं ॲब्झॉर्ब होण्यात मदत होते. दुसरं म्हणजे मी तुम्हाला दही-भाताचा जो उपयोग सांगितला होता, त्याच्याने तुमचे गुड गट बॅक्टेरिया चांगले राहतात. तुमची गट हेल्थ चांगली राहण्यासाठी म्हणून मदत होते. त्यामुळे दही-भाताचा पण अशा प्रकारे उपयोग होतो. त्याचप्रमाणे दही जे आहे ते ऑब्व्हियसली ॲनिमल प्रॉडक्ट आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये बी12 हे असतं. तर अशा प्रकारे थोड्या प्रमाणात असतं. म्हणजे तुम्हाला एक 100-200 ग्रॅम दही व्यवस्थित खावं लागेल, तेव्हा तुम्हाला 2.5 मिलीग्रॅम जे डेली रिक्वायरमेंट आहे आपली बी12ची, तेवढी तुम्हाला मिळू शकेल. म्हणजेच मी हे जे काही उपाय सांगितले, त्याच्याने तुमची गट हेल्थ चांगली राहते. परंतु तुमच्या अन्नात बी12 नसेलच, म्हणजे ज्याला म्हणतात ना, की आड्यात नाही तर पोहऱ्यात कुठून येईल? तर तसं जर तुमच्या अन्नामध्ये बी12 युक्त असलेलं अन्नच नसेल तुमचं, तर तुमचं शरीराला बी12 मिळणं शक्य नाही.
म्हणून पुढचा प्रश्न येतो, की बी12 सप्लिमेंट्स. पण बी12 सप्लिमेंटच्या बाबतीत मी बऱ्याच वेळा बघितले, की लोकं एकमेकांचं ऐकून मित्राने सांगितलं किंवा कोणीतरी सजेस्ट केलं, कुठेतरी बघितलं YouTubeवर आणि किंवा सोशल मीडियावर कुठे पण बघितलं, कोणीतरी रीलमधनं सांगितलं, इन्फ्लुएन्सरनी वगैरे. अशा प्रकारे बी12 सप्लिमेंट्स घेत असतात. तर जनरली बी12 सप्लिमेंट्स घेताना आपला जर त्याच्यामध्ये अभ्यास नसेल, आपल्याला माहिती नसेल, की आपली रिक्वायरमेंट किती आहे, तर बी12चा त्रास होत नाही, काय फरक पडतो म्हणून घेणं हे सुद्धा योग्य नाही. कारण बी12 सप्लिमेंटचे बरेच सारे प्रकार येतात. वेगवेगळ्या फॉर्ममध्ये बी12 येतं. एक येतं सायनोकोबॅलामाइन मार्केटमध्ये जे काही सप्लिमेंट येतं, त्याच्यामध्ये सायनोकोबॅलामाइन असतं. ती सिंथेटिकली डिराइव्ह्ड फॉर्म आहे. दुसरं येतं ते म्हणजे की मिथिलकोबॅलामाइन इट्स अ नॅचरल. दुसरा ॲडिनोसिल कोबॅलामाइन तो पण नॅचरल आहे, पण सध्या तो आता मार्केटमध्ये येत नाही, पूर्वी यायचा. नंतर येतो हायड्रॉक्सिकोबॅलामाइन ते इंजेक्शन ते मोर स्टेबल फॉर्म येतो त्याच्यामुळे त्याचं इंजेक्टेबल फॉर्ममध्ये आपण वापरतो. अजून एक येतं ते म्हणजे नेझल स्प्रे पण येतात बी12चे. तर तुम्हाला कुठल्या प्रकारची किती गरज आहे सप्लिमेंटची, किती वेळा तुमचे डोसेस ठेवले पाहिजेत, किती जास्त क्वांटिटी म्हणजे 1500 मायक्रोग्रॅम जनरली देतात. पण त्याच्यात पण वाढवायचं आहे का तुमची क्वांटिटी? कारण तुमची बी12 किती कमी झालेलं आहे, त्यावर हे सगळे डोसेजेस आणि कुठल्या फॉर्ममध्ये वापरलं पाहिजे, इंजेक्शन कधी वापरलं पाहिजे, नेझल स्प्रे कधी वापरला पाहिजे, गोळ्या कधी घेतल्या पाहिजेत, हे सगळं ठरवणं हे डॉक्टरांचंच काम आहे. त्याच्यामुळे सल्ल्याशिवाय व्हिटॅमिनच्या गोळ्या तर लोकं असं जस्ट पॉप इन करत असतात. एखादी जेम्सची गोळी तोंडात टाकल्याप्रमाणे. तर तसं कृपा करून करू नका. कारण त्याचे सुद्धा साइड इफेक्ट होत असतात व्हिटॅमिनच्या गोळ्यांचे सुद्धा. कारण हे सगळ्या गोळ्या जेव्हा तुम्ही पोटामध्ये टाकतात, तेव्हा ह्या तुमच्या पोटाला, तुमच्या लिव्हरला सगळ्यांना प्रोसेस करावं लागतं हे. म्हणूनच व्हिटॅमिन बी12च्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारच्या मिथ्स किंवा जे पसरवतात खोट्या गोष्टी, की नाही असं काही नाही व्हेजिटेरियन डाएटमध्ये पण बी12 असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सायंटिफिकली रिसर्च करूनच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि अनुभवातून आलेले हे बोल आहेत. व्हीगन असतील त्यांनी अजिबातच अशा भ्रमात राहू नका, की माझं बी12 चांगलं आहे. जनरली बी12 डेफिशियन्सी ही तुम्हाला 3 ते 5 वर्ष पुरेल एवढं बी12 तुमच्या लिव्हरनी साठवलेलं असतं. त्याच्यामुळे मी काहीही एक दुधाचा थेंब पण घेत नाही किंवा मी ॲनिमल प्रॉडक्ट खात नाही, तरीही माझं बी12 चांगलं आहे, असं म्हणणाऱ्या लोकांनी लक्षात ठेवा, हे तुमचा रिझर्व्ह बोलतोय, जो 3 ते 5 वर्ष फक्त टिकणार आहे, जे लिव्हरनी तुमच्या साठवून ठेवलेलं आहे बी12. तुम्ही 3 ते 5 वर्षानंतर पुन्हा करा, तुमच्या लेव्हल्स ह्या ड्रास्टिकली ड्रॉप डाऊन झालेल्या असतील, जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर. त्याच्यामुळे व्हेजिटेरियन म्हणजे मी जसं म्हणते, की व्हीगन अजिबातच दूध, तूपसुद्धा न घेणारी लोकं. त्यांच्यामध्ये बी12 डेफिशियन्सी ही हमखास आढळते. प्रॅक्टिसमध्ये हे रोजचं उदाहरण आहे आमचं. त्याच्यामुळे बी12 इंजेक्शन्स आणि बी12 सप्लिमेंट्स घेतल्याशिवाय यांना मग पर्याय उरत नाही. अशा प्रकारे ज्यांना आहारामध्ये शक्य आहे मी सांगितले ते पदार्थ इन्क्लूड करणं, त्यांनी जरूर करा. आपली गट हेल्थ व्यवस्थित ठेवा. आतड्यांची ताकद, तुमच्या स्टमकची ताकद व्यवस्थित ठेवा. त्यासाठी वेगवेगळी औषधंसुद्धा मी देत असते. जसं आपलं पित्तसारक योग आहे. अतिशय सुंदर काम करतं तुमचं ॲसिडिटी, तुमचं अजीर्ण, अपचन व्यवस्थित करण्यासाठी. आपलं दाडिम केसर योग आहे, सुखानुलोमन चूर्ण आहे. अशी कितीतरी सुंदर औषधं आहेत, की जो तुमचा अग्नी चांगला ठेवतात, आयुर्वेद ज्याला सांगतो. तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली ठेवतात. तर ह्या सगळ्या औषधांचा उपयोग करून जरूर आपण बी12 डेफिशियन्सीवर मात करू शकतो. तुमच्या शरीराने ते बी12 व्यवस्थित ॲब्झॉर्ब केलं पाहिजे, त्यांनी ते बनवलं पाहिजे. यासाठी म्हणून आपण प्रयत्न केला पाहिजे. सप्लिमेंट्स हे तात्पुरतं समाधान नक्कीच असू शकतं, परंतु परमनंट सोल्युशन नाही, हे लक्षात ठेवा. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सगळ्यांपर्यंत हा पोहोचेल. अशीच वेगवेगळ्या विषयांची शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.